पप्पा, तुमच्या पिढीमध्ये आणि आमच्या पिढीमध्ये काय फरक आहे? फरक आता खूप आहे, पण तुला काय वाटतं फरक आहे? मला तर एवढंच वाटतं की आम्हाला खेळायला जागा नाही आणि आम्ही जर खाली गेलो तर आमच्या आवाजाने दुसऱ्याला त्रास होतो आणि आम्ही जेव्हा गार्डन मध्ये गेलो तेव्हा तिथे आम्हाला मैदानी खेळ खेळायला भेटत नाही. म्हणजे काय आमच्या पिढीला मिळत होतं असं तुझं म्हणणं आहे? हा, तुम्ही तर आम्हाला नेहमी सांगतात ना, आम्ही या झाडावर चढत होतो, त्या झाडावर चढत होतो, त्या झाडाच्या खाली चिंचा खात होतो. हा, तर बरोबर आहे ऍक्च्युली. म्हणजे हे आता सत्य आहे. सध्याची पिढी आणि पाठीमागची ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामध्ये हा खूप मोठा फरक राहिलेला आहे. शहरांच्या मध्ये खास करून हा मोठाच दिसतो फरक. कारण शहरांच्या मध्ये बिल्डिंग मध्ये राहतात मुलं, ना खेळायला ग्राउंड आहे, ना त्या मुलांना कधी झाडावर चढणं किंवा ह्या गोष्टी आता माहीतच नाहीत. म्हणजे खेळायला ग्राउंड, ते गार्डन मध्ये जातात खेळायला, म्हणजे तिथं सर्व मुलं असतात. म्हणजे वयाचा 11 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाचा मुलगा मुलगी सुद्धा लहान मुलांच्या झोकाळ्यावर खेळत बसलेले असतात. मीन्स ती मुलं मोठीच होत नाहीत सध्या बघायला गेलं तर. आणि हा सगळ्यात मोठा फरक आहे. पूर्वीची जी मुलं आहेत, म्हणजे आम्ही गावाकडे होतो, मोठी ग्राउंड्स होते, खेळायला भरपूर जागा होती. हा खेळणं म्हणजे खेळाची उपलब्धता, खेळण्याची उपलब्धता, सवंगड्याची उपलब्धता. आता बिल्डिंगमध्ये हा एक मोठा प्रश्न आहे की खेळायलाच कोण नाही. म्हणजे खेळायला काही जागा कुठं असेल तर खेळायला आज मुलं राहिली नाहीत. ग्राउंड असेल तर ग्राउंडवर सुद्धा संख्या नाही. कारण मुलांना सगळ्यांना आज मोबाईल पाहिजे आहे, टीव्ही मध्ये एंगेज आहेत, मोबाईलमध्ये एंगेज आहेत आणि मग शाळेमध्ये सुद्धा एंगेज आहेत. आणि आमचा सगळ्यात महत्वाचा फरक तर काय, तर आमच्या ज्या आमच्या शाळा होत्या आणि तुमच्या शाळा आहेत यामध्ये सगळ्यात मोठा फरक की तुम्हाला नेहमी शाळेमध्ये एंगेज ठेवलं जातं. म्हणजे तुम्हाला नेहमी होमवर्क, एवढे मोठे मोठे होमवर्क दिले जातात. तसं आम्हाला शाळेमध्ये एवढे होमवर्क पूर्वी कधी दिले जात नव्हते. हा एक मोठा फरक आहे. होमवर्कचं वाढतं ओझं तुमच्यावर असतं, अभ्यासाचं वाढतं ओझं आहे, अपेक्षांचं वाढतं ओझं आहे. आमच्याकडून अपेक्षा आमच्या पालकांनी क्वचितच केली असेल, किंवा आमच्या पालकांना आमचे विषय कोणते आहेत हे सुद्धा नीट माहीत नव्हतं. किंवा काही अशी स्थिती असेल काही पालकांची तर त्यांचा मुलगा कितव्या इयत्तेत आहे हे सुद्धा कदाचित क्वचितच माहीत असेल. मग अशा मागच्या पिढीनं सुद्धा करिअर घडवलं, मोठमोठ्या पदांच्यावर अशी मुलं पोहोचली. कारण का, त्यांच्यावर जे बर्डन आहे ते खूप कमी होतं. दुसरी गोष्ट काय, त्यांना जी उपलब्धता होती खेळण्याची, त्यांना जगण्याची, आनंदानं बागडण्याची, ती खूप चांगली होती. खरं तर ह्या तुमच्या पिढीचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि आता तुमचा हा दोष नाही, तर एक जे इव्होल्युशन आहे किंवा एक काळाबरोबर आपण चालण्याची, हे काळच असा स्थिती आहे की सर्वजण आता शहरात अडचणीमुळे किंवा पैशासाठी किंवा